पुढच्या रविवारी श्रीकांतजी तर ऑनलाईन येणारच आहेत, पण गेल्या सेशनमध्ये त्यांनी काय सांगितलं मला थोडं सांगशील का? अरे गेल्या सेशनमध्ये श्रीकांतजींनी करुणा आणि पंचकर्म याच्यातील संबंध सांगितला. तर तो कसा, करुणा भाव हा तुमच्यातला जितका जागृत होईल तितका ते म्हणाले तुम्ही निसर्गाशी एकरूप होता, आणि जितका आपण निसर्गाशी कनेक्ट होऊ तितका आपण स्वास्थ्याला अनुभव करू शकतो. पण ही करुणा भाव कोणात जागृत होतो, तर त्याचं मन आणि शरीर शुद्ध आहे. तर पंचकर्म काय करतं, तुमचं मन आणि शरीर हे शुद्ध करण्याला मदत करतं. तर त्याच्यामुळे आपोआप आपल्यातले करुणा भाव जागृत होऊन आपण स्वास्थ्याला अनुभव करतो. अच्छा, तर पंचकर्म आणि करुणाचं असं रिलेशन आहे का? त्यामुळे मध्ये आपण नाणीजला गेला जिथे गायी निवास करतात त्या गोठ्याचं नाव करुणा थांबलेलं आहे. म्हणजे गायीतली जी करुणा आहे किंवा ममत्वाचा भाव आहे तो आपल्या त्यांच्यासाठी, म्हणून तिथे माहितीये पूजा केली जाते, हवन केलं जातं, तिथे यज्ञ केलं जातं. म्हणजे कसं की गायीमधून जी करुणा भाव आहे किंवा ममत्वाचा भाव आहे तो आपल्या देण्यासाठी. अरे वा, म्हणजे मी सांगून जर तुला इतकं समजलं तर जेव्हा तू श्रीकांतजीचं सेशन ऐकशील तर नक्कीच तुझ्यातला करुणा भाव जागृत होईल.